स्वामी समर्थ महाराज दिसायला कठोर, वेश दिगंबर, भाषा थेट आणि कधीकधी रागीट, पण या सगळ्याच्या आत दडलेली होती आईपेक्षाही अधिक माया. स्वामींचं दिगंबर रूप अनेकांना घाबरवत असे. वस्त्र नाही, शिस्त नाही, समाजाच्या चौकटी नाहीत. लोक म्हणत, हे कसले साधू, हे तर रागीट आहेत, उद्धट आहेत. पण जे स्वामींना समजून घेत त्यांना कळायचं, हा राग नाही, ही करुणा आहे. स्वामींची करुणा गोड शब्दांत नव्हती, ती होती जाणीव करून देणारी. भक्ताच्या चुकीवर फुंकर घालणारी नव्हती, तर चुकीचं मुळासकट काढून टाकणारी होती. एकदा अक्कलकोटात एक गरीब माणूस स्वामींकडे मदतीसाठी आला. अतिशय हालाखीची परिस्थिती, घरात अन्न नाही, मुलं उपाशी. तो स्वामींच्या पायावर पडताच स्वामी ओरडले, अरे उठ इथून, भीक मागायची सवय लावून घेतलीस का? सगळे चकित झाले. लोकांना वाटलं, स्वामी किती कठोर आहेत. तो माणूस रडत रडत निघून गेला. पण थोड्याच वेळात स्वामींनी एका शिष्याला हाक मारली आणि म्हणाले, तो जो माणूस गेला ना, त्याला शोधून आण आणि घरभर पुरेल एवढं धान्य, पैसे आणि वस्तू देऊन ये. शिष्याने विचारलं, महाराज, तुम्ही त्याला हाकललत, आता मदत का? स्वामी म्हणाले, मी त्याची भीक मागण्याची सवय तोडली, आता त्याला आधार दिला. हीच होती स्वामींची करुणा. स्वामींची माया गोंजारणारी नव्हती, ती घडवणारी होती. ते भक्ताला कमजोर ठेवत नसत, ते भक्ताला स्वावलंबी करत. दिगंबर रूप म्हणजे केवळ वस्त्रांचा त्याग नव्हे, तर दिखाव्याचा, अहंकाराचा आणि मोहाचा त्याग होता. स्वामी स्वतःकडे काहीच ठेवत नसत, म्हणून भक्ताचं सगळं ओझं उचलू शकत. एक भक्त आजारी होता, डॉक्टरांनी हात टेकले होते. भक्ताच्या घरच्यांनी स्वामींकडे विनवणी केली. स्वामी म्हणाले, आधी विश्वास ठेवायला शिका, मग औषध काम करेल. भक्त बरा झाला. लोक म्हणाले, स्वामींनी चमत्कार केला. पण स्वामी म्हणाले, मी नाही, त्याच्या श्रद्धेने त्याला वाचवलं. ही करुणा होती, स्वतःचं नाव पुढे न आणणारी. स्वामींचा राग हा अभिनय होता, भक्ताच्या मनातला अंधार फोडण्यासाठी. त्यांची कठोर भाषा होती, पण हेतू होता उद्धार. जसं शल्यचिकित्सकाचं चाकू वेदना देतो, पण जीव वाचवतो, तसंच स्वामींचं वागणं होतं. आजही अनेक जण म्हणतात, स्वामी कठोर आहेत, पण ज्याच्या आयुष्यात स्वामींनी एकदा का प्रवेश केला, तो माणूस कधीच एकटा राहत नाही. दिगंबर रूपातले स्वामी म्हणजे मायेचा महासागर, पण माया जी बांधून ठेवत नाही, तर मुक्त करते. आजच्या काळात आपल्याला स्वामींच्या या करुणेची जास्त गरज आहे, कारण आपण गोड बोलणाऱ्यांकडे पटकन आकर्षित होतो, पण खरं भलं करणाऱ्यांना ओळखत नाही. स्वामी समर्थ शिकवतात, कठोरपणा म्हणजे निर्दयता नाही आणि माया म्हणजे कमजोरी नाही. शेवटी एकच सत्य, स्वामी समर्थ दिगंबर असले तरी भक्तासाठी ते सदैव मायेचं वस्त्र पांघरूनच उभे आहेत. श्री स्वामी समर्थ.